वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टॅटिस्टिकल टेक्निकमध्ये प्रॉब्लेम बेस ऑन मीन रॉ डेटा आणि प्रॉब्लेम बेस ऑन मीन अनग्रुप डेटा याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप 3 चे न्यूमेरिकल सॉल्व करू, प्रॉब्लेम बेस ऑन मीन ग्रुप डेटा. बघा इथे तुम्हाला तो डेटा दिलेला असेल, तो ग्रुपमध्ये दिलेला असेल. ग्रुपमध्ये म्हणजे कसा दिला असेल बघा, एक्झाम्पलसाठी दाखवतो तुम्हाला. इथे 0 to 10 काय झाला ग्रुप झाला, 10 to 20 काय झाला ग्रुप झाला, 20 to 30 काय झाला ग्रुप झाला, 30 to 40 काय झाला ग्रुप झाला, 40 to 50 काय झाला ग्रुप झाला. म्हणजे तुम्हाला एक्सआयच्या बदली इथे काय दिलं असेल, तुम्हाला इथे रेंज दिली असेल, म्हणजे असा ग्रुप दिलेला असेल. तो प्रॉब्लेम कुठला झाला, ग्रुप डेटाचा. सेम फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. आणि अशा टाईपचे न्यूमेरिकलचे ते एक्झाममध्ये येतात 4 to 6 मार्क्ससाठी. आणि ग्रुपचे न्यूमेरिकल जेव्हा सुद्धा सॉल्व करू तेव्हा लक्षात ठेवायचं आहे का डेटा आपला कंटिन्युअस असला पाहिजे. कंटिन्युअस नसेल तर आपल्याला त्याला कंटिन्यू करावा लागतो. बघा इथं 10ला एंड झालं आहे, 10पासून सुरुवात झाली. 20ला एंड झालं आहे, 20पासून सुरुवात झाली. 30ला एंड झालं आहे, 30पासून सुरुवात झाली. 40ला एंड झालं आहे, 40पासून सुरुवात झाली. म्हणजे डेटा आपला कसा कंटिन्युअस आहे. आणि जेव्हा डेटा कंटिन्युअस नसेल तसेसुद्धा आपण काही न्यूमेरिकल सॉल्व करू. पुढे आपण मीडियनमध्ये तसे न्यूमेरिकल सॉल्व करू. कुठेही असा प्रकारचा न्यूमेरिकल विचारू शकतात, मीन आणि मीडियन आणि मोडमध्ये. फक्त लक्षात ठेवा ग्रुपचा न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व करू तर डेटा तुम्हाला कंटिन्युअस करावा लागतो. आता हा डेटा इथे कंटिन्युअस आहे. मग आता स्टेप्स फॉलो करू, प्रोसिजर फॉलो करू. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. बघा आता क्वेश्चन 1चं सोल्युशन, फाइंड द मीन बाय यूजिंग डायरेक्ट मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. आता डायरेक्ट मेथडने सुद्धा सॉल्व करू आणि स्टेप डेव्हिएशन मेथडने सुद्धा आपण इथे सॉल्व करू. स्टेप डेव्हिएशन मेथडचा यूज करायचं आहे, डायरेक्ट मेथडचा सुद्धा यूज करायचं आहे. बघा मोस्टली एक्झाममध्ये जो न्यूमेरिकल विचारला जातो तो स्टेप डेव्हिएशन मेथडने विचारला जातो. पण जी कुठली मेथडने सांगितलं असेल ती तुम्ही तिथे यूज करा. सर्वात पहिले टेबल इथे ड्रॉ करून घेतो. इथे मार्क्स दिलेले आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. टेबल सर्वात पहिले ड्रॉ करतो. सर्वात पहिले टेबल ड्रॉ करायचं आहे. देन बघा मार्क्स, नंबर ऑफ स्टुडंट, नंतर आपल्याला इथे XI घ्यावं लागेल, मिड व्हॅल्यू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. बघा इथे आपल्याला काय दिलं त्याने मार्क्स दिले, म्हणजे आपल्याला ग्रुप दिलेला आहे तिथे. म्हणजे 0 to 10 मध्ये किती मुलं येतात, 10. म्हणजे ज्यांना 0 to 10 पासून मार्क्स भेटले त्यामध्ये किती मुलं येतात, 10 मुलं येतात. ज्यांना 10 to 20 पासून मार्क्स भेटले अशी किती मुलं आहेत, 21. ठीक आहे, सिंपल प्रोसिजर फॉलो करा. इथे काय आहेत मार्क्स, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, क्लास इंटरवल. इथे तुमचं नंबर ऑफ स्टुडंट्स शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे इथे काय येईल, FI. आणि इथे XI आपण मिड व्हॅल्यू फाइंड आउट करू क्लास इंटरवलची. क्लास इंटरवलची मिड व्हॅल्यू. आणि इथे काय येईल, FI इंटू XI यांचं मल्टिफिकेशन. बघा क्लास इंटरवल मार्क्स किती आहेत, 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. बघा 0 to 10 मध्ये किती आहेत, 10. 10 to 20 मध्ये किती आहेत, 21. 20 to 30 मध्ये किती आहेत, 15. 30 to 40 मध्ये किती आहेत, 10. 40 to 50 मध्ये किती आहेत, 5. XI म्हणजे आपल्याला काय लागेल, इथे मिड व्हॅल्यू लागेल. तर मिड व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, 0 plus 10 किती होईल, 10. 10/2 किती होईल, 5. याची मिड व्हॅल्यू पाहिजे. 0 plus 10 10, 10/2 5. 10 plus 20 30, 30/2 15. 20 plus 30 50, 50, 50/2 25. Then 30 plus 40 70, 70/2 35. Then 40 plus 50 90, 90/2 45. ही झाली तुमची मिड व्हॅल्यू. बघा फरक एवढाच का, फक्त इथं मिड व्हॅल्यू आपल्याला दिलेली नव्हती. हा सिंपल काय करायचं आहे, याचं FI इंटू XI यांचं मल्टिफिकेशन करायचं आहे. 10 इंटू 5 50, 21 इंटू 15 315. बघा हे डायरेक्ट मेथडने आपण करतो आहे, बाय युजिंग डायरेक्ट मेथड. 15 इंटू 25 375. then 10 into 35 350. 5 into 45 5 into 45 225. बघा आपल्या सर्वात पहिले काय करायला लागेल, फॉर्म्युल्यानुसार मीन x bar is equal to summation of FI XI
अपॉन समेशन ऑफ एफ आय. समेशन ऑफ एफ आयचं ॲडिशन लागेल. समेशन ऑफ एफ आय 10 प्लस 21 प्लस 15 प्लस 10 प्लस 5 61. आणि समेशन ऑफ एफ आय एक्स आय याचं समेशन आपल्याला लागेल. समेशन ऑफ एफ आय एक्स आय 50 प्लस 315 प्लस 375 प्लस 350 प्लस 225 1315. तुमचा आन्सर येतं आहे एक्स बार. समेशन ऑफ एफ आय एक्स आयची व्हॅल्यू किती आली 1315 डिवाइड बाय समेशन एफ आयची व्हॅल्यू किती आली 61. एक्स बार इज इक्वल टू 1315 डिवाइड बाय 61 21.55. 21.55. हे झालं तुमचं फायनल आन्सर बाय युजिंग डायरेक्ट मेथड. आता बघा नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, स्टेप डिव्हिएशन मेथड न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. बघा सेम हाच टेबल इथे मी यूज करतो, थोडेसे चेंजेस करतो टेबलमध्ये. बघा तुम्ही मेन्शन करा, याच्या खाली राईट डाऊन करा तुम्ही नोटबुकमध्ये जेव्हा सॉल्व कराल तेव्हा बाय युजिंग स्टेप डेव्हिएशन मेथड. आता इथे मी हाचच्या इथे टेबल यूज करतो आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथड एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे हा सुद्धा. स्टेप डेव्हिएशन मेथडचा जेवढी गरज आहे तेवढंच ते ठेवतो, बाकीचं इरेज करून टाकतो इथे. बघा स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू गरजेच्या आहेत त्या व्हॅल्यू इथे राईट डाऊन करतो. बघा क्लास इंटरवल पाहिजे, एफ आय पाहिजे, एक्स आयची व्हॅल्यू पाहिजे, मिड व्हॅल्यू पाहिजे. अजून थोडंसं इथे वाढवावं लागेल. आपला जो फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला राईट डाऊन करतो मी, तुम्हाला आयडिया येईल. स्टेप डेव्हिएशन मेथड मीन एक्स बार इज इक्वल टू ए प्लस सी इंटू यू बार. बघा ए प्लस सी इंटू यू बार, ए प्लस सी इंटू यू बार. ए म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला, कॅपिटल ए यूज करा किंवा स्मॉल ए यूज करा. ए प्लस सी इंटू, आता इथे आपला फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. आता यू आयचा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला काय इथे. यू आय इज इक्वल टू यू किंवा यू आय त्याला काही बोला तुम्ही. यू आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए अपॉन सी. कॅपिटल ए यूज कधी चालेल आणि स्मॉल ए यूज कधी चालेल. आणि इथे नंतर शेवटी एफ आय इंटू यू आय. बघा आता यू आयचा फॉर्म्युला काय एक्स आय मायनस ए, म्हणजे आपल्याला इथे एची व्हॅल्यू काहीतरी ॲज्यूम करावा लागेल. हे म्हणजे सेम आपला तो मीन्स ॲज्यूम मीन सारखाच मीन आपल्याला इथे ॲज्यूम करायचं आहे. बघा आता ह्या क्लास इंटरव्हलमधला तुम्ही कुठली व्हॅल्यू ॲज्यूम करा, 10 20 30 40 50. आता इथे मी सिम्पल कॅल्क्युलेशनसाठी 30 व्हॅल्यू ॲज्यूम करतो. 30 कुठली व्हॅल्यू ॲज्यूम करा, 10 करा, 20 करा, 30 करा, 40 करा, 50 करा. मी इथे ए इज इक्वल टू 30 ॲज्यूम केलं. सी म्हणजे काय, सी म्हणजे विड्थ ऑफ द क्लास इंटरवल. म्हणजे बघा 20 मायनस 10 किती होईल 10, 30 मायनस 20 किती होईल 10, 40 मायनस 30 का होईल 10, 50 मायनस 40 का होईल 10. म्हणजे क्लासची विड्थ किती आहे 10. बरं मध्ये किती आहे 0 to 10, 10 to 20 म्हणजे कितीचा गॅप आहे 10, 10 10 10 म्हणजे काय क्लास विड्थ किती झाली 10 झाली. सिम्पल काय करा बघा 20 मायनस 10 किती येईल 10, 30 मायनस 20 किती आलं 10, तुमची झाली क्लास विड्थ 10. आता बघा आता यू आयचा फॉर्म्युला यूज करू. बघा एक्स आयची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे. एक्स आय मायनस ए, एची व्हॅल्यू किती घेतली आपण 3. बघा एक्स आयची व्हॅल्यू किती आहे 5, 5 मायनस बघा 5 मायनस एची व्हॅल्यू किती 30, 5 मायनस 30 डिवाइड बाय 10. इथे किती आलं -2.5. सीची व्हॅल्यू किती आहे 10. बघा एक्स आयची व्हॅल्यू किती 15, 15 मायनस एची व्हॅल्यू 30, 15 मायनस 30 डिवाइड बाय 10 -1.5. देन बघा एक्स आयची व्हॅल्यू किती 25, एक्स आयची व्हॅल्यू 25 मायनस एची व्हॅल्यू
30. 25 minus 30 divided by 10 minus 0.5. Then xi ची व्हॅल्यू किती 35. 35 मायनस a ची व्हॅल्यू 30. 35 minus 30 divided by 10 0.5. आणि लास्ट xi ची व्हॅल्यू किती 45. 45 मायनस a ची व्हॅल्यू 30 डिवाइड बाय 10 1.5. fi इंटू ui म्हणजे काय करायचं fi आणि uiचा आन्सर मल्टिप्लाय करायचं. बघा 10 इंटू मायनस 2.5 मायनस 25. देन 21 इंटू मायनस 1.5 मायनस 31 मायनस 31.5. then 15 into minus 0.5 minus 7.5. then 10 into 0.5 10 into 0.5 5 आणि लास्ट 5 into 1.5 7.5. इथे आपल्याला काय पाहिजे याचं आपल्याला समेशन पाहिजे. समेशन ऑफ fi ui याचं समेशन पाहिजे. बघा मायनस 25 मायनस 31.5 मायनस 7.5 प्लस 5 प्लस 7.5 मायनस 51.5. बघा एक्स बार ए ची व्हॅल्यू किती अजून केली होती आपण 30 प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे सी ची व्हॅल्यू 10. समेशन ऑफ fi ui बघा समेशन fi ui किती आलं मायनस 51.5 डिवाइड बाय समेशन fi किती आहे 61. बघा आपण कॅल्क्युलेट करून बघू. एक्स बार इज इक्वल टू मायनस 51.5 डिवाइड बाय 61. जे काय आन्सर आलं त्याला 10 ने मल्टिप्लाय करू इंटू 10. बघा किती आन्सर येत आहे 30 प्लस आन्सर 30 प्लस आन्सर 21.55. बघा सेम आन्सर आलं बाय युजिंग स्टेप डेविएशन मेथड. बघा थोडंसं तुम्हाला किचकट वाटेल पण सिम्पल न्यूमरिकल आहेत. सिम्पली अशा प्रकारचे न्यूमरिकल जे एक्झाममध्ये विचारतात 4 to 6 मार्क्ससाठी. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.